राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। वाशिममध्ये 3 दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। पहाटेपासूनच वाशिमसह कारंजा, रिसोड, मानोरा, मालेगाव आणि मंगळूरपीर या तालुक्यांमधील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला असून सततच्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। तर जालन्यातही पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील मंठा, परतूर, जाफराबाद या तालुक्यांसह विविध भागात रिमझिम पाऊस पडतोय। सर्वात जास्त पाऊस पडणार आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी। महाराष्ट्रात जे काही वारं भरलेलं आहे, मे महिन्यातच जे काही पावसाचा ऑरेंज अलर्ट हा 48 तासात जो काही जाहीर झालेला आहे आपल्या समोर। आत्ताची जे काही महत्वाची बातमी, उत्तर भारतात जे काही सक्रिय झालेल्या सर्वात जास्त चक्रीवादळामुळे सर्वात जास्त हवामानात मोठा बदल झालेला आहे। हवामान विभागाने जे काही राज्यातील 14 जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा इशारा दिलेला आहे आणि सर्वात जास्त पाऊस हा सर्वात जास्त अभिजित जे काही पोते यांनी सर्वात जास्त हे ते सर्वांसाठी पुणे प्रचंड उकाडा आणि उन्हामुळे जे काय हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आपल्या समोर येत आहे। उत्तर भारतात सक्रिय झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील जे काही हवामानात जे काही मोठा बदल झालेला आहे, हवामान विभागाने सर्वात जास्त राज्यातील 14 जिल्ह्यांना जे काही आज आणि उद्या पावसाचा इशारा दिलेला आहे। यातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची जी काही शक्यता आहे वर्तवण्यात आलेली आहे। सर्वात जास्त पाऊस हा विदर्भात जे काही पावसाचा जोर अधिक विदर्भात जे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव सर्वाधिक राहण्याचा अंदाज आहे। यामध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। तर अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम या जिल्ह्यांना खबरदारीची येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मेघगर्जना ही विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जे काही जिल्ह्यांमध्येही पावसाची जी काही हजेरी पाहायला मिळत आहे। यात पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जे काही पावसाची सरासरी ही सर्वात जास्त बसणार आहे। तर बघू शकता सरी बरसणार जे काही सर्वात जास्त मराठवाड्यात जे काही नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। आताची बातमी आपण वाचलीच आहे। आता बघू शकता विदर्भासोबत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची सरी ह्या बरसणारच आहे। सर्वात जास्त हे काही बातमी आपल्या समोर आलेली आहे। नागरिकांना खबरदारीचे आव्हान हे करण्यात आलेले आहे। सर्वात जास्त पाऊस हा पडू शकतो आणि सर्वांना जो काही ह्याचा धोका हा वाटणारच आहे। तर काळजी घ्यावी असे आव्हान हे प्रामुख्याने केलेले आहे प्रशासनाकडून जे काही करण्यात आलेले आहे। सर्वात जास्त नागरिकांना हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे आणि सुरक्षित जे काही काळजी घ्यावी, सर्वात जास्त काळजी ही घेतली पाहिजे। आणि सर्वात जास्त हा पाऊस हा कुठे पडणार आहे आणि सर्वात जास्त पावसाची शक्यता कोणत्या देशामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। तर आज जे काही सर्वात जास्त मेचा महिना चाललेला आहे आणि अर्ध्याहून जे काही अधिक महाराष्ट्रावर वादळी पावसाचं जे काही संकट घोंगावत आहे। विदर्भातही जे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर मुंबईसह जे काही उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामान जे काही घामटा काढणार आहे, सर्वात जास्त हा घाम हा येणार आहे आणि सर्वांना उकडीचे जे काही उकड म्हणजे सर्वांना गरमी ही लागणारच आहे। आत्ताची सर्वात ब्रेकिंग बातमी आहे, अजून काही पावसाचा जोर हा दिसत नाहीये। पुण्यातही सर्वात जास्त पाऊस हा दिसत नाहीये। तर थोड्या जे काही कालावधीनंतर हा पाऊस हा घरातून बाहेर पडताना जे काही विचार करा, अर्धा महाराष्ट्रावर जे काही दुहेरी संकट हे आलेलं आहे, ओढावलेलं आहे। एकाच वेळी 48 तास अलर्ट आला। महाराष्ट्रात सध्या भीषण उकाडा आणि उष्णतेच्या लाटांनी जे काही नागरिक त्रस्त झालेले आहे। याचबरोबर सर्वात जास्त हवामान विभागाने अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जो काही इशारा हा दिलेलाच आहे। त्यामुळे जे काही राज्यावर दुहेरी संकट आलेले आहे, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हा जाहीर झालेला आहे, येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे।
नागरिकांनी सतर्क राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी आणि शेतकऱ्यांनी पिकांचे जे काही संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. सर्वात जास्त ही काही बातमी आपल्या समोर आलेली आहे. एकीकडे अख्खं राज्य जे काही भीषण उकाड्याने जे काही उष्णतेच्या लाटांनी जे काही त्रस्त झालेलं असतानाच आता महाराष्ट्रातील जे काही हवामानाबद्दल मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे, अपडेट समोर आलेली आहे. तर मे महिन्यात जे काही कडाक्याचं जे काही ऊन आणि उन्हाच्या झळांनी जे काही नागरिक अगदी मेटाकुटीला आलेत आणि हैराण झालेत. मात्र आता याच दरम्यान जे काही हवामानाबद्दल अपडेट समोर आलेली आहे, अर्धा महाराष्ट्रावर आता मोठं संकट येऊ शकतं. काही ठिकाणी अवकाळी पावसाचं जे काही कहर सुरू असून आता हवामान विभागानं जे काही सर्वात जास्त हवामान विभागातर्फे अलर्ट देण्यात आलेला आहे. आज 9 सर्वात जास्त मे महिन्यामध्ये जे काही सर्वात जास्त अर्धा महाराष्ट्रावर वादळी पावसाचं जे काही संकट घोंगावत आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट हा जाहीर झालेला आहे. तर गारपिटीचा इशाराही हा काही भाग देण्यात जे काही आलेला आहे. सर्वात जास्त महाराष्ट्रात जे काही दुहेरी संकट हे ओढवलेले आहे. तर महाराष्ट्रात जे काही सर्वात जास्त राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा जो काही इशारा हा देण्यात आलेला आहे. सर्वात जास्त मध्य महाराष्ट्रापासून जे काय बघू शकता, मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा, कोरोमीन जे काही सर्वात जास्त भागांमध्ये हवेचा जो काही कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे जे काही विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र, जे काही मराठवाड्यात जे काही ढगाळ हवामानासह पावसाला भूषण सर्वात जास्त पोषण हवामान आहे अशी माहिती समोर आलेली आहे. तर सर्वात जास्त गारवा हा पसरणार आहे सर्वीकडे जे काही बघू शकता. महाराष्ट्रात पुढील काही दिवस उष्णता, दमट हवामान आणि अवकाळी पावसाने जे काही दुहेरी संकट कायम राहणार आहे. ते सर्वात जास्त असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह कोकणात जे काही सर्वात जास्त कोकण पट्ट्यात आजही उष्ण आणि दमट वातावरण येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सर्वात जास्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तापमान 32 ते जे काही 35 अंश सेल्सिअस दरम्यान जो काही सर्वात जास्त राहण्याची शक्यता असून आर्द्रता जे काही 80% पोहोचू शकते. दक्षिण कोकणात जे काही पुढील 48 तासात जे काही अवकाळी पावसाचा धोका कायम असल्याने जे काही नागरिकांना सतर्कतेचा सल्ला हा देण्यात आलेला आहे. सर्वात जास्त अवकाळी पावसाने सावट गडद झालेले आहे. तर मध्य महाराष्ट्रात जे काही अवकाळी पावसाचे सावट हे गडद झालं आहे. आज शनिवार सर्वात जास्त बघू शकता हा आणि मेचा महिना चालू आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या मे महिन्यामध्ये जो काही दिवस चालू आहे, जे काही भागात जे काही ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता 10 मे रोजी जे काही सर्वात जास्त 10, 11, 12 मे सर्वात जास्त मोठी कडाक्याची जे काही सर्वात जास्त पाऊस हा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर घाट माथा जे काही परिसरात पावसाचा जोर अधिक राहून जे काही सर्वात जास्त तापमान हे 38 ते 40 जे काही सर्वात जास्त हे दरम्यान राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात जे काही उन्हाचा कडाका की पाऊस पडणार. सर्वात जास्त जे काही उत्तर महाराष्ट्रात जे काही मात्र उष्ण आणि कोरड्या हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे. ते काय बघू शकता. नाशिकसह जे काही धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची जराही शक्यता नाही. तेथील नागरिकांनी उन्हाने काहीही जे काही होऊ शकते. उलट तेथील तापमान जे काही 38 ते 42 अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता ही सर्वात जास्त आहे. तर बघू शकता किमान 22 ते 26 अंश दरम्यान ते काही सर्वात जास्त उष्णता राहणार आहे. तर उष्णतेची तीव्रता जे काही अधिक जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांना उन्हात बाहेर न पडण्याचा जो काही सर्वात जास्त सल्ला हा देण्यात आलेला आहे. भरपूर पाणी पिण्याचा आणि उन्हात काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. भरपूर पाणी प्या. मराठवाड्यातही जे काही उष्णतेचा कहर हा कायम असेल. सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे बघू शकता. मात्र अस्सल हे काही सर्वात जास्त तरीही तेथे अवकाळी पाऊस होऊ शकतो असा अलर्ट आहे. त्यामुळे जे काही उन्हापासून बचाव करण्याचा जो काही छत्री काढून पावसाचा जे काही वाचण्याचे जे काही प्रभाव सर्वात जास्त आहे बघू शकता. आता संभ्रम जे काही नागरिकांमध्ये आहे. विदर्भामध्ये वादळी पावसाचा धोका कायम आहे. चंद्रपूर, यवतमाळ जे काही सर्वात जास्त ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जे काही सर्वात जास्त नागपूर, सर्वात जास्त अमरावती आणि बहुतांश जिल्ह्यांना जे काही येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे.
सर्वात जास्त 40 ते 60 किलोमीटर वेगाने जे काही वारे वाहण्याची शक्यता असून तापमान 39 ते 43 जे काही अंशाच्या जो काही आसपास राहू शकते. मात्र गडचिरोली आणि जिल्ह्यांना या इशाऱ्यापासून वगळण्यात आलेला आहे. एकूणच पुढील 2 दिवस राज्यातील हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून अनेक भागात जे काही वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने जे काही वर्तवण्यात आलेले आहे, व्यक्त केलेले आहे. राज्यातील जे काही सर्वात जास्त 22 जिल्ह्यांना जो काही सतर्कतेचा जो काही इशारा देण्यात आलेला आहे. नागरिकांनी आरोग्याची जी काही काळजी घ्यावी, शेतकऱ्यांनी जे काही पिकाचे संरक्षण करावे आणि मच्छीमारांनी जे काही स्थानिक प्रशासनाच्या जे काही सूचनानुसार जे काही लक्ष देऊन त्यांचे नीट पालन करावे आणि असं आवाहन करण्यात आलं आहे की सर्वात जास्त जोरदार जे काही वादळी पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट हा कुठे यवतमाळ, चंद्रपूर आणि सर्वात जास्त वादळी पावसाचा जो काही इशारा येलो अलर्ट कोणाला जो काही सर्वात जास्त कोणाला दिलेला आहे, सांगली, कोल्हापूर. आपल्या समोर मी सगळे जे काही जिल्हे हे मी तुमच्या समोर सांगत आहे, बघू शकता. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा सर्व जिल्ह्यांनी जे काही सर्वांची मी नावं घेतलेली आहे. मला खाली कमेंट करून नक्की सांगा कोणते कोणते आहेत. तर उष्ण व दमट हवामान येलो अलर्ट कुठे असेल? पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वात जास्त मी नावं घेतलेली आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी, हे सर्वांना ऑरेंज अलर्ट हा जारी झालेला आहे आणि जास्तीत जास्त जे काही आभाळमुळे सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही आपल्या समोर झालेली आहे. सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे आणि सर्वांची जी काही धावपळ ही चालू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हे पाऊस हा जास्त होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. उष्णतेच्या लाटांनी जे काही नागरिक त्रस्त आहेत त्याच बरोबर जे काही हवामान विभागाने जे काही अवकाळी पाऊस हा जाहीर केला आहे, तर ज्यामुळे जे काही सर्वांना जे काही सर्वात जास्त जे काही प्री मान्सूनचे जे काही देशभरात जे काही हजेरी नोंदवलेली आहे, त्यामुळे अचानक वातावरण आणि हवामानात जे काही बदल दिसत आहे. देशातील अनेक राज्यात उकाड्यापासून जे काही उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी पावसाने जे काही धुमाकूळ घातला होता, तर यंदा पावसावर अल निनो, सुपर अल निनो जे काही निनोचे जे काही सावट दिसत आहे. तर जुलै महिन्यात जे काही या घडामोडीचा जो काही परिणाम होईल, पण त्यापूर्वी जे काही मान्सून पूर्व वाऱ्यांनी जे काही थंडाचा जे काही सांगावा हा आणलेला आहे. काळे ढग अनेक ठिकाणी दाटून आलेले आहेत. तर धुळीच्या जे काही वादळाने जे काही अनेक भागांना तडाखा हा दिलेला आहे. तर भारतीय हवामान खात्याने जे काही सर्वात जास्त हे आपल्याला सांगितलेच आहे, 8 ते 9 जे काही सर्वात जास्त मुसळधार पावसाची जी काही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर मान्सून पूर्व पावसाने जे काही वेग धरला आहे त्याचा परिणाम उत्तर जे काय पश्चिम भारतावर जे काय दिसेल. सर्वात जास्त हवामान विभागाने जे काय सर्वात जास्त मे महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यात दिल्ली आणि उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि लखान जे काही सर्वात जास्त बघू शकता. लडाखमध्ये जे काही मुसळधार पावसाची सर्वात जास्त जारी केलेला आहे. हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारा वाईल आणि सर्वात जास्त वावटळ जे काही सर्वात जास्त आणि वीज पडण्याच्या जे काही घटना घडू शकतात. बघू शकता झाडाखाली उभे नका राहू असं वर्तवण्यात आलेले आहे. सर्वांनी जे काही देशभरात जे काही सर्वात जास्त सर्वदूर पाऊस सर्वात जास्त कुठं पडणार आहे? पश्चिम भारतात जे काही सर्वात जास्त हवामान मोठा बदल दिसेल. हवामान विभागाने जे काही दिलेल्या अलर्ट नुसार जे काही 8-9 सर्वात जास्त महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा राज्यातील मुसळधार पाऊस पडेल. या दरम्यान सोसायट्यांचा जो काही वारा आहे वीज पडण्याची शक्यता आहे. यासह दक्षिण आणि मध्य भारतात जे काही भारताचे जे काही पावसाचे आगमन होईल. या 3 दिवसात जे काही मध्य प्रदेश, झारखंड, सर्वात जास्त बिहार, पश्चिम बंगालसह जे काही विदर्भापर्यंत जे काही ढगांची गट्टी ही जमलेली आहे. सर्वात जास्त मध्य पट्ट्यात जे काही पाऊस धुमाकूळ घाले. या पट्ट्यात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. धुळीच्या वादळाची शक्यता आहे. वीज पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर मान्सून पूर्व पाऊस केरळला जो काही चिंब करेल. यासह तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुचुचेर सर्वात जास्त बघू शकता. रायलसीमेपर्यंत जे काही सर्वात जास्त सर्वदूर पावसाचा धुमाकूळ दिसेल. या भारतात
सर्वात जास्त सोसायट्यांचा वारा सुटेल आणि वादळ येईल, तर काही भागात वीज पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यात मुसळधार पाऊस हा पडलेला आहे. हवामान खात्याच्या अलर्टनुसार जे काही मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रावर आभाळमय सर्वात जास्त असेल. कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात जे काही हलका आणि मध्य स्वरूपाचा पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जे काही किनारपट्टी भागात दरम्यान सर्वात जास्त दमदार पाऊस पडणार आहे. तर बघू शकता या 3 दिवसात जे काही राज्यातील अनेक भागात जे काही सर्वात जास्त जोर आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. तर तुम्हाला काय वाटत आहे यापुढे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि बघू शकता तुमच्या जे सर्व भागामध्ये काय वातावरण चालू आहे आणि तुमच्या भागामध्ये पाऊस पडला की नाही मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या इथलं वातावरण काय प्रमाण आहे, म्हणजे कसं आहे, किती सेल्सिअस वातावरण आहे, की गरमी होते का थंडी कसं होते. बघू शकता तुम्हाला पावसाचा संभव वाटतोय का तुमच्या तिथं मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचं जे काही तुम्ही जिथं राहता तिथलं मला नाव पण कमेंट करून नक्की सांगा. मग तुम्हाला मी पुढील जे काही बातमी आहे त्या संदर्भामध्ये आणत जाईल. तर धन्यवाद. ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.